मराठा समाजामध्ये काही ज्या कुणबी नोंदी सापडत आहे त्याला घेऊन काही गैरसमज ओबीसी समाजामध्ये पाहायला मिळतात। अनेकांचं समत आहे की खोट्या नोंदी केल्या जात आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं याबद्दल काय मत आहे, त्यांची काय मागणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। असा आरोप होतो की कुठेतरी ज्या लाखामध्ये नोंदी सापडल्याचा जो आकडा सांगितला जातो त्यामध्ये अनेक नोंदी या खोट्या आहे असं म्हटलं जातं। खरंच ते शक्य आहे का? नाही, माझ्या मते अशा प्रकारे होऊच शकत नाही। कारण मी सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये एवढ्या दिवसाचा माझा अनुभव आहे आणि ह्या ज्या नोंदी शोधल्या जात आहेत ह्याचा पिरियड स्पेसिफिक आहे 1967च्या पूर्वीच्या। 67च्या नंतरच्या नोंदी शोधल्या जात नाही आहे आणि म्हणून 67च्या पूर्वीचं जे काही दस्तऐवज आहे, जे काही कागदपत्र आहे ते मग कुठलेही असो, महसूल विभागात असो, शिक्षण विभागात असो की आणखी ट्रेझरीमध्ये असो किंवा जिथे रजिस्ट्रार ऑफिसला असो, त्याची अवस्था फार वाईट झालेली असते आणि त्या दस्तऐवजामध्ये लहानशी जरी खोडतोड करायला गेलो तर ते दिसून येणार आहे आणि तशा प्रकारची खोडतोड उद्या दिसून आली किंवा तो कागद एकदम कळकळीत नवीन, समजा एखाद्या ठिकाणी पुस्तकच बदलल्या गेलं, नवीन पुस्तक ठेवलं तर 67च्या पूर्वीचं पुस्तक आणि आताचं पुस्तक याच्यामध्ये फरक राहणार आहे। आणि मग जेव्हा ती कागदपत्र व्हॅलिडिटी करता सबमिट करतील तिथे आपोआप पकडल्या जाणार आहे की शाईमध्ये एवढूसा जरी फरक असला, हस्ताक्षरामध्ये एवढूसा जरी फरक असला, म्हणजे त्याला एखाद्या वेळेस अशा प्रकारे कोणी केलं असेल तर कुणब्याचं म्हणजेच ओबीसीचं प्रमाणपत्र मिळेल, पण ते व्हॅलिडिटी करताना जेव्हा त्या कागदपत्राची तपासणी समाज कल्याण खातं करेल आणि त्याच्यामध्ये फरक, तर जो कोणी खोडतोड करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा करेल त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, तो जेलमध्ये जाऊ शकतो, त्याला चांगल्यात चांगली पनिशमेंट होऊ शकते आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे कोणी करेल मला तरी असं वाटत नाही। विषय असा आहे की आता आपण समूहाचं सर्वे सुरू आहे, त्यामुळे समूहाच्या नोंदी तपासणं सुरू आहे। जेव्हा वैयक्तिक लेवलवर कास्ट व्हॅलिडिटी किंवा जात वैधता प्रमाणपत्र काढेल तेव्हा कोणाचं लक्ष राहत नाही, त्यामुळे अशा वेळेस तिथे कागदांचा गैरवापर होऊ शकतो, याबद्दल अनेकांना भीती आहे। नाही, समूहाचे नाही होऊन राहिलेलं, ऐका, अजूनही समूहाचं सर्वेक्षण नाही आहे, इंडिव्हिज्युअल सर्वेक्षण आहे। म्हणजे एका गावामध्ये समजा 200 लोक असेल तर त्या प्रत्येक 200 लोकांचा रेकॉर्ड सुद्धा जाऊन राहिला आणि म्हणून एकाची नोंद सापडली म्हणून 200 हे असं नाही होऊन राहिलेलं आहे, प्रत्येकाची नोंद तपासल्या जाऊन राहिलेली आहे आणि तिथे जर जो कुणबी शब्द आढळून आला तर फक्त त्यालाच प्रमाणपत्र मिळणार आहे, त्याच्या आधारावरती इतर लोकांना तसे प्रमाणपत्र मिळणार नाही। आणि म्हणून माझ्या जर तुम्ही मला विश्वास आहे की अशा प्रकारे खोडतोड कोणताही अधिकारी, प्रशासनातला अधिकारी किंवा शिक्षण क्षेत्रातला अधिकारी करणार नाही, तो रिस्क घेऊन आपली नोकरी धोक्यात आणणार नाही। मनोज जरांगे ज्या प्रकारे लाखांमध्ये नोंदी सापडल्याचा दावा करतात त्या घटनाला हा एक नेहमीचा प्रश्न पडतो। नाही, मी वारंवार सांगितलं की ते जे 54 लाख नोंदी मिळाल्या असं सांगतात ते मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये भ्रम निर्माण करून आले। ह्या 54 लाख नोंदी नवीन नाही आहे, ह्या सर्व जुन्याच नोंदी आहेत आणि रेकॉर्ड शोधलेला आहे आणि 67च्या पूर्वीच्या कोणाच्या रेकॉर्डवर कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा शब्द आहे अशा प्रकारचा तो रेकॉर्ड शोधला आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी प्रमाणपत्र घेतलं आहे की नाही घेतलं याची तपासणी झालेली नाही, फक्त नोंदी तपासल्या। आणि म्हणून ज्या 54 लाख नोंदी सापडल्या, मी तर दाव्याने म्हणतो की 99.5% लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतलेले आहे, 0.5% नवीन नोंदी असेल की ज्या लोकांनी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना तशा प्रकारचे शोध मिळाले नाही, पुरावे मिळाले नाही, म्हणून त्यांनी तशा प्रकारचं प्रमाणपत्र घेतलेलं नाही आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजाला त्याच्यामुळे काही फारसा फरक पडत नाही। ह्या सर्वात जुन्याच नोंदी आहेत। आपण बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारे खोडतोड करून नोंदी केल्या जाऊ शकत नाही, तसा प्रकार होत देखील नाही आणि जर का तसा होत असेल तर निश्चितच तो फौजदारी गुन्हा आहे, त्यावर कडक कारवाई होईल। आणि मनोज जरांगे ज्या 54 लाख नोंदी सापडल्याचा दावा करतात त्यापैकी 99.5% या लोकांनी आधीच ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलं, त्यामुळे ज्या 0.5% लोक ज्यांना कागदपत्र सापडत नाही ते नव्याने आहे, त्यांचं तर ओबीसीमध्ये स्वागत केलं जात आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।